नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे फ्रेश वाटाण्यापासून इथे कटलेट बनवणार आहोत. तर त्यासाठी साहित्य बघूया. तर त्या 2 चमचे इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घेतलेलं आहे. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे, इथे फ्रेश वाटाणा घेतलेला आहे, इथे बारीक चिरलेला पत्ता कोबी घेतलेला आहे आणि इथे काही मसाले घेतलेले आहेत आपण. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घेतलेलं आहे इथे मी आणि 1 चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा इथे हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा इथे चाट मसाला घेतलेला आहे आणि इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे. तर इथे पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वाटाणा टाकून घ्यायचा आहे. तर 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे इथे मी, ते टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे ही. तर इथे वाटाणा छान आपला शिजलेला आहे. तर 80% शिजवून घ्यायचा आहे आपल्याला वाटाणा आणि आपल्याला हे असा बारीक करून घ्यायचा आहे. तर असा मोठाडच थोडा राहून द्यायचा आहे. तरी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला पत्ता कोबी टाकून घ्यायचा आहे, बारीक चिरलेला पालक टाकून घ्यायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर ही भाज्या सगळे काही धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि मग कट करून घेतलेले आहेत. तर इथं आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे, 2 चमचे इथे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे, आपण मसाले घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि छान आपल्याला ही पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे लागलंच तर थोडंसं पाणी ओतू शकता तुम्ही, पण शक्यतो पाणी लागत नाही आहे ह्याच्यासाठी, जेणेकरून भाज्यांना पाणी सुटलं जातं ना ह्या, त्याच्यामुळं पाणी लागत नाही आपल्याला. तर इथे छान असं पीठ मळून झालेलं आहे. मस्त आपले कटलेट पण होतात, छान बाइंडिंग आलेली आहे त्याला. तर आपण इथे याचा कटलेट बनवून घेऊया. तर याप्रमाणे असे कटलेट बनवून घेतलेले आहेत मी इथे. हव्या त्या आकारात तुम्ही बनवू शकता. इथे मस्त असे कटलेट बनवून झालेले आहेत आपले. तर इथे गॅसवरती मी पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला. तर ही तेल आपल्याला मीडियम तापून घ्यायचं आहे. तर मीडियम गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला ही कटलेट सोडून घ्यायचे आहेत आणि एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत ही कटलेट. चार ते 5 मिनिटं लागतं आपल्याला ही कटलेट तळून घ्यायला. छान असे इथे तळून झालेले आहेत आपले हे कटलेट. आणि इथे सगळे तळून घेते मी. तर मस्त असे कटलेट झालेले आहेत, एकदम वरून क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आणि मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही रेसिपी बनवू शकता, खूप छान लागते, चवीला खूप छान झाले होते ही कटलेट. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत.